मुळातच धामणगावला धाकटी पंढरी म्हणून ओळखलं जाते. ही आपली सर्वांची धाकटी पंढरी आहे आणि पंढरपूरला जे महत्त्व आहे बार्शीला धामणगावला महत्त्व आहे. कारण पंढरपूरचा पांडुरंग विठ्ठलचं मंदिर, भगवंत लक्ष्मीचं आणि इथलं मानकोजी बोधले महाराजांचं जे अस्तित्व आहे, या सगळ्या एका ह्याच्यातल्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी परंपरागत आहेत. आणि दरवर्षी धामणगावला येतो. भगवंताची आपली प्रदक्षिणा असते, त्या ठिकाणी मला थांबावं लागतं. आणि पुढच्या एकादशीला मी पंढरपूरला जाऊन नक्की दर्शन घेत असतो. कारण मी मुळातच संप्रदायाशी निगडीत असलेला एक व्यक्ती आहे. आणि आज खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर धामणगाव मानकोजी बोधले महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी. आणि या ठिकाणी धाकटी पंढरी म्हणून आज आपला संपूर्ण भाग, संपूर्ण जिल्हा असेल किंवा महाराष्ट्रातून असेल भाविक किंवा कर्नाटकमध्ये बोधले घराण्यांचे मानकोजी बोधले महाराजांना मानणारा एक भक्तवर्ग आहे. हाही कर्नाटक राज्यातून या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये येतो. आणि अभिमानानं सांगायला हरकत नाही की या ठिकाणची जी परंपरा आहे जवळपास आता 330 वर्ष, मला जवळपास 350 वर्षाची ही परंपरा आहे. या ठिकाणी छत्रपती शिवराज आपलं सर्वांचं आराध्य दैवत आहे, त्यांचे आणि मानकोजी बोधले महाराजांचे सुद्धा संबंध किंवा त्यांचा एक जिव्हाळा आपल्या सर्वांनाच या ठिकाणी माहीत आहे. आणि या धामणगावच्या भूमीला सुद्धा छत्रपती शिवरायांनी पदस्पर्श या ठिकाणी लागलेले आहेत. मानकोजी महाराजांची त्यांची सुद्धा भेट या ठिकाणी घडलेली असं इतिहासामध्ये सर्व त्याचा उल्लेख आहेत, दाखले. आणि अशा या धाकट्या पंढरीला एक चांगलं वैभव प्राप्त व्हावं या दृष्टिकोनातून सरपंच, त्यांचे सगळे सहकारी, पाटील साहेब आदरणीय आमचं बोधले महाराजांचं सगळं घराणं या ठिकाणी आणि गावातील सर्व लहानथोर मंडळी यांनी प्रयत्न केले. आणि माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली शिंदे साहेब, फडणवीस साहेब, दादा या सर्वांनीच आणि खास करून आपले गिरीश महाजन साहेब यांनी 2 कोटी रुपयाचा पर्यटनमधून आपल्याला या तीर्थक्षेत्र विकास करण्याकरता या ठिकाणी निधी उपलब्ध करून दिलेला आहे. भविष्य काळामध्ये सुद्धा ही आपली धाकटी पंढरी एक नावारूपाला यावी या दृष्टिकोनातून आपण सगळेजण मिळून या ठिकाणी प्रयत्न करू. भगवान तीर्थक्षेत्र आराखडा, त्याच पद्धतीने धाकटी पंढरी आणि पंढरपूरचं तर कॉरिडॉर आपल्या सगळ्यालाच माहीत आहे की काशीसारखं या ठिकाणी जे काही डेव्हलप आहे ते माननीय पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाखाली शिंदे साहेब, फडणवीस साहेब आणि अजितदादा करतायत. अशा रीतीनं जेवढे तीर्थ आहेत आपले ते तीर्थ क्षेत्रांना एक चांगला वाव देण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी आम्ही प्रयत्न करतो. आणि या धाकट्या पंढरीला सजवण्याचं निश्चितपणे काम करतो.